हा पटपट जॉईन व्हायचा आहे लगेच सगळ्यांनी. सो इन लास्ट लेक्चर व्हॉट वी सीन व्हॉट इज मीन बाय जूल थॉम्सन इफेक्ट. सो हू टेल मी व्हॉट इज द जूल थॉम्सन इफेक्ट. हे आपण नवीन आर्टिकल इथे पाहिलेलं होतं की जूल थॉम्सन इफेक्ट म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन पर्यंत आपण आलेलो होतो. काही लोकांनी त्याची डेफिनेशन पण सांगितली होती. सो इट इज अ सिम्पल मेकॅनिझम व्हेन वी हॅव टू टेक ए गॅस and it passes through a porous plug at a constant temperature, then it changes their temperature, and this simple mechanism is called as Joule-Thomson effect. अरे बरीच लोक वेटिंग रूम मध्ये डायरेक्टली जॉईन का होत नाहीयेत तुम्ही. 2 मिनिटं थांबा, काही लोक जॉईन होत आहेत अजून. एक 2 मिनिटं थांबा, काही लोक ऍड होत आहेत नवीन. ठीक आहे, मला वाटतं झालेत सगळे जॉईन. So, what is the Joule-Thomson effect? When a gas under constant pressure is forced through insulated porous plug to a region of a lower constant pressure, then its temperature it changes, and this is called as Joule-Thomson effect, and this process is called as the throttling process. तर हे आपण फिगर थ्रू बघितलं होतं. फिगर तुम्हाला इथे मी दाखवली होती लास्ट लेक्चरला. सिम्पल इथं बघा आपलं काय सिम्पल मेकॅनिझम आहे कोण सांगणार, मीच बोलून चालणार नाही, तुम्ही पण डेफिनेशन सांगता आली पाहिजे. सिम्पली जूल थॉम्सन इफेक्ट म्हटलं की एक गोष्ट ध्यानात यायला पाहिजे तुमच्या की इफ वी पासेस ए गॅस at a constant pressure and it is transferred through a porous plug. बघा एक असा गॅस आहे जो आपल्याला पोरस प्लग मधून पास करायचा आहे, फिल्टर करायचा आहे. त्यावेळी तो फिल्टर झाल्यानंतरची जी पोझिशन आहे त्या गॅसची, त्यावेळी त्याचं टेम्परेचर हे चेंज झालेलं आहे. इट डज नॉट मॅचेस टू ओरिजिनल टेम्परेचर अँड इट इज कॉल्ड एज द जूल थॉम्सन इफेक्ट. तो हाऊ हे आपल्याला इथं बघायचं आहे. तर सिम्पली एक इथे फिगर तुम्हाला मी सांगितलेली किंवा दाखवलेली होती. सो व्हॉट इज इन दॅट फिगर, टेल मी बी फास्ट. Here is the one piston. It is denoted by piston A, and here is the another piston. It is denoted by piston B. So what is in between this piston A and piston B? What is in between this piston A and piston B? What is in between these two pistons? There is a porous plug. Porous plug insert केलेला आहे. आणखीन त्याच पद्धतीने पोरस प्लग सोबतच इथे काय इन्सर्ट केलेलं आहे रे, हे काय आहे, इट इज जस्ट लाईक ए सिलेंडर. हे मराठीत मी आणखीन फोडून सांगते, खूप सोपा कन्सेप्ट आहे. सो इट इज जस्ट लाईक ए सिलेंडर. इन बिटवीन दॅट सिलेंडर ए गॅस इज एनक्लोज्ड. बघा सिलेंडर कसा आहे तर त्याच्यामध्ये एक ग्लास एनक्लोज्ड केलेला आहे. त्याच्यानंतर त्याची अरेंजमेंट कशी आहे, इन फ्रंट साइड हियर इज अ पिस्टन ए, इन बॉटम साइड हियर इज अ पिस्टन बी. सो इन फर्स्ट पार्ट किंवा इन पिस्टन ए साइड देयर इज अ प्रेशर P1, इन पिस्टन बी साइड देयर इज अ प्रेशर P2, and here under these two pistons here is a gas enclosed. मग इथं गॅस एनक्लोज्ड केलेला आहे म्हणून इथं V1 असं घेतलेलं आहे, म्हणजे त्या गॅसचा व्हॉल्यूम इथं घेतलेला आहे. सो मग आता काय होते आपली डेफिनेशन. माझी डेफिनेशन काय सांगतेय की इथला जो गॅस आहे तो काय करायचा, मला अंडर अ कॉन्स्टंट प्रेशर मला पुढे पुढे प्रेशर अप्लाय करत त्याला ट्रान्सफर करायचं आहे पोरस प्लग थ्रू. कशा थ्रू, तर पोरस प्लग थ्रू. तर सिम्पली इथं हे पिस्टन ए आहे, मी याला काय करायला सुरुवात केली, इथे पॉइंटर घेते, 1 मिनिट, इथे मी पॉइंटर घेतलाय बघा. तर इथलं जे पिस्टन ए आहे ह्याला मला धक्का द्यायचा आहे, ट्रान्सफर पुश करायचं आहे पुढं. मग इथं जो गॅस एनक्लोज झालेला कोण आहे, 1 मिनिट,
हॅलो 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 बोला की येतोय का आवाज? हो मॅम. हा सॉरी 2 मिनिटं, माझं जरा छोटंसं बेबी आहे त्याच्यामुळे थोडंसं मध्येच प्रॉब्लेम आला. So it's okay. So what is our aim? What is our aim? We have to push this piston A. So what happened? तुम्हाला फक्त पहिली फिगर कॉन्सन्ट्रेट करायची आहे. तर काय होईल रे? इथे 2 फिगर आहेत आपल्याकडे. दिस इज द पार्ट फर्स्ट अँड दिस इज द पार्ट सेकंड. तर मी ही सेकंड फिगर आता जस्ट बघू नका. सो गेस करा. इन फर्स्ट फिगर वी हॅव टू पुश दिस पिस्टन ए ऑन टू विच साइड? बी साइड. पिस्टन बी साइडला मला पुश करायचं, त्याला ढकलायचं आहे. तर काय होईल? इन बिटवीन दिस पोर्शन देअर इज अ गॅस अँड दिस गॅस काय कॉम्प्रेशन. होईल मग? कॉम्प्रेस होईल, ठीक आहे की, पण कॉम्प्रेशन सोबत अजून काय होईल? What is the distance between this piston A and this porous plug? Porous plug का यूज केलं इथं? It is a act like a filter. It is just a act like a filter. मग इथला जो गॅस आहे हा पिस्टन ए जर तुम्ही पुश करत गेला पुढे पुढे तर काय होणार? इथला जो गॅस आहे तो इकडे ट्रान्सफर होत राहणार, ट्रान्सफर होणार. कशा थ्रू? तर ह्या पोरस प्लग थ्रू. कारण हा पोरस प्लग काय ऍक्ट होतोय? तुमचा फिल्टर म्हणून ऍक्ट होतोय. मग त्यावेळेच्या त्यांच्या पोझिशन कशा असतील? अरे सिंपल गेस करा ना. आता हे मी पिस्टन आहे ते इकडे ढकललं बी साईडला, म्हणजे इथली पोझिशन कुठं जाईल? आणि व्हॉट इज द पोझिशन ऑफ बी? पिस्टन बी. सी सेकंड फिगर हिअर. हा जो पिस्टन ए होता तो मी पुश केला बीच्या साईडला, किंवा माझा तो गॅस आहे त्याला मी पुढं पुश केलं. मग तो सांगितलं आता की त्यांनी की कॉम्प्रेस होईल, ठीक आहे. पण तो कॉम्प्रेस होत होत काय होणार? कॉम्प्रेस पिस्टन बी तिकडे सरकणार. पिस्टनची पोझिशन पण चेंज होणार ना. पिस्टनची पोझिशन आहे ती हो. चेंज होणार. आणि ते कॉम्प्रेशन कधी होईल तुम्ही म्हणताय? कॉम्प्रेस होईल गॅस, पण कधी होईल? मी फक्त एकच मेकॅनिझम सांगितलेलं आहे ते की फक्त वी हॅव टू पुश दी पिस्टन ए ओनली. मी असं नाही सांगितलेलं की पिस्टन बी पण एच्या साईडला पुश करा. जर दोन्ही पिस्टन अपोजिटली एकमेकाकडे अट्रॅक्ट झाले किंवा ओढले गेले तर तो सेंटरचा जो गॅस आहे किंवा इन बिटवीन त्याच्यामधला जो गॅस आहे तो कॉम्प्रेस होईल. पण इथं तसं होतंय का रे? इथं आपण एकच पिस्टन आहे, पिस्टन ए इज पुश्ड ऑन टू पिस्टन बी साइड. मग त्यावेळेची त्यांची पोझिशन कशी चेंज होईल? किती सोपं आहे. हेच फिगर आता सेकंड मध्ये कसं दाखवलेलं आहे. पहिलंच मेकॅनिझम सेकंड. दिस इज द पिस्टन ए. मग मी हा गॅसच्या साईडला काय केला? पिस्टन बीच्या साईडला हे पिस्टन ए आहे ते पुढे ढकलायला सुरुवात केली. मग हे जे पिस्टन आहे ते माझं कुठे येऊन थांबलं? इथं येऊन थांबलं पोरस प्लगच्या इथं. सी दिस फिगर इन सेकंड फिगर. हा चेंज आहे त्याच्यातला. मग आता हे त्याच वेळी पिस्टन बी तुमचं कुठे आहे? पहिल्या केसमध्ये बघा ते पोरस प्लगच्या जवळ आहे, पण इकडून प्रेशर इकडून आपल्याला आपण पुश केल्यामुळे काय झालेलं आहे? त्याची पोझिशन पिस्टन बीची बदललेलं आहे. बदललेली आहे, अपोज झालेली आहे. म्हणजे पिस्टन ए इज नियर टू पोरस प्लग अँड पिस्टन बी इज ॲट अ लार्ज डिस्टन्स टू पोरस प्लग. म्हणजे ह्या दोन्हीच्या पोझिशन्स आहेत ह्या चेंज झालेल्या आहेत. म्हणजे सिम्पल एक मेकॅनिझम तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे की वी हॅव टू ट्रान्सफर ए गॅस फ्रॉम वन पोझिशन टू अनादर. सी हिअर, we have to transfer a gas enclosed in a cylinder by pulling the piston. Pushing the piston. आणि त्याचे ट्रान्सफॉर्मेशन मुळे जे काही डिस्प्लेसमेंट होणार आहे ती काय आहे, किंवा त्याच्या पोझिशनमध्ये काय चेंजेस होणार आहेत ते आपल्याला इथं बघायचं आहे. आणि ह्या सगळ्या चेंजेस होताना मग जो इथला या पिस्टन एच्या पोझिशन मधला जो काही गॅस होता, म्हणजे इनिशियल गॅस होता, तो ज्यावेळी तुम्ही त्याला पुश केल्यानंतर बीच्या साईडला जाईल, किंवा बीचं पिस्टन आहे ते पोरस प्लग पासून थोडंसं दूर गेलेलं आहे. आणि त्यावेळेचं जर तुम्ही त्या गॅसचं टेम्परेचर मेजर केलं तर ते टोटली डिफरंट असणार आहे. आणि हा जो इफेक्ट आहे ह्यालाच आपण जूल थॉम्सन इफेक्ट असं म्हटलेलं आहे. तर हे जर तुम्ही फिगर जर बघितली तर ह्याच्यावरून तुम्हाला सिम्पली हे लगेच एक्सप्लेन करता येईल. आता फॉर एक्झाम्पल यू सी इन दी फिगर फर्स्ट हिअर x1 with the what?
and x2 be the what? See here, x1 is here and x2 is here. बघ आता हिअर इज अ V1 होतं. V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम होतं गॅसचं. त्याच्यानंतर मी आता हे पिस्टन आहे ते मूव्ह केलं पोरस प्लगच्या साईडला. त्याच्यामुळं काय झालं, इथला जो गॅस होता हे बघा आता हा जो पॅसेज आहे की नाही, हा पॉइंटरकडे बघायचा, हा एवढा सगळा पॅसेज आहे मोठा. हा पिस्टन मी पुढे ढकलल्यामुळे एवढाच झालेला आहे, एवढंच कॅपिलरी सारखं दिसते. म्हणजे इथला जो गॅस होता ह्या पोर्शन मधला, हा गॅस ह्या पोरस प्लग मधून इकडे फिल्टर झालेला आहे. म्हणून याचा काय झालेला आहे, व्हॉल्यूम वाढलेला आहे. इथं तोच पॅसेज बघा कसा आहे, कॅपिलरी सारखा आहे. पण आता तो गॅस माझा इकडून ट्रान्सफर झाला, फिल्टर झाला, आणि त्या फिल्टर झालेल्या गॅसमुळं तुमचं पिस्टन P2 आहे हे पोरस प्लग पासून दूर गेलेला आहे. आणि इथं जो काही मग फिल्टर झालेला गॅस आहे तिथं तुमचं काय क्रिएट झालेलं आहे, व्हॉल्यूम 2 झालेला आहे. म्हणजे त्या गॅसचं व्हॉल्यूम आपण V2 असं दाखवलेलं आहे. म्हणजे सिम्पली इट इज द टेम्परेचर ऑफ इनिशियल गॅस इज नॉट इक्वल टू टेम्परेचर ऑफ फायनल गॅस ऑर फिल्टर्ड गॅस. असं साधं सिम्पल मेकॅनिझम आहे. सो हाऊ हे फिगरवरून खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगण्याचं ट्राय केलेलं आहे. सो व्हॉट इज नेक्स्ट, आता इथे फिगरमध्ये पण बघा, एक गॅस बिफोर पासिंग थ्रू पोरस प्लग, बिफोर गॅस पास व्हायच्या अगोदरची पोझिशन, अँड एक गॅस आफ्टर पासिंग थ्रू पोरस प्लग. सिम्पल आहे, तीच फिगर आहे, फक्त पोझिशन चेंज झालेला आहे बिकॉज ऑफ दिस एन्क्लोडर गॅस अँड द मोमेंट ऑफ पिस्टन ए. इज इट क्लिअर? खूप सोपं आहे. सो व्हॉट इज नेक्स्ट, हे सगळं आपण अकॉर्डिंग टू डेफिनेशन बघितलं. सो नेक्स्ट, थेरी ऑफ जूल थॉम्सन एक्सपेरिमेंट. खूप सोपी थेरी आहे बघा. कन्सिडर 1 ग्रॅम मोल ऑफ गॅस. मग आता मी इथं फिगरमध्ये दाखवत होते की इथं गॅस आहे, तर त्याचं वेट ॲक्च्युली किती असावं, हा तर जूल थॉम्सनने केलेला एक्सपेरिमेंट. काय एक्सपेरिमेंट केला, हाऊ दे एक्सप्लेन दिस एक्सपेरिमेंट बघा. कन्सिडर 1 ग्राम मोल ऑफ ए गॅस. लेट P1 V1 what? Tell me. Let P2 V2 what? Let P1 V1 what? Tell me, be fast. आताच सांगितलं की प्रेशर आणि P1 V1 means it is the इनिशियल प्रेशर आणि व्हॉल्यूम. initial temperature and pressure of gas. किंवा कसं सांगता येईल, it is the pressure and volume before passing gas through a porous plug. असं सांगता येईल. P2 V2 be the pressure and volume of a gas after passing through porous plug as shown in figure. होतंय का तसं? तर होतंय. आत्ताच आपण फिगरमध्ये हे बघितलं. जूल थॉम्सन इफेक्ट म्हटलं की ही फिगर डोळ्यासमोर यायला पाहिजे तुमच्या. पिस्टन ए, पिस्टन बी अँड पोरस प्लग, आणि त्याचं मेकॅनिझम आत्ताच आपण पाहिलं. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन P1 V1 P2 V2 हे पण आपण इथं पाहिलेलं आहे. सो व्हॉट इज नेक्स्ट, then let the piston A is slowly moved inside so that the pressure remains constant as the gas escapes. Then the position B will move slowly outward to keep the pressure of the other side constant. किती सोपं आहे. आता आपलं हे सगळं तुम्हाला क्वेश्चन पडायला पाहिजे होता की मग हे पिस्टन आहे हे मूव्ह झालं, पण तर मूव्ह होण्यामागं कारण काय रे आणखीन. इथं आपण पहिल्या पोझिशन मध्ये बघा P1 जे आहे की नाही, इट इज द, आपण काय सांगतोय, P1 म्हणजे तो गॅस हा पोरस प्लग मधून पास करण्याच्या अगोदरचं प्रेशर आहे. मग त्यावेळेची आपली कंडिशन काय आहे, प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. मग ज्यावेळी तुमचा गॅस फिल्टर होतो तर त्याच कॉन्स्टंट प्रेशरनी हे तुमचं पिस्टन मूव्ह झालेलं आहे. पिस्टन नंबर 2 म्हणजे पिस्टन बी. म्हणजे इथं प्रेशर चेंज झालेलं नाहीये. इन होल प्रोसेस द प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. हे दोन्ही पिस्टनने काय केलेलं आहे, त्यांचं प्रेशर आहे ते मेंटेन केलेलं आहे. म्हणजे त्याला तसं ठराविक स्पीड दिलेला आहे. ह्या दोन्ही पिस्टनवरचं स्पीड आहे ना, जेवढ्या स्पीडनं पिस्टन ए मूव्ह झाला होता तेवढ्याच स्पीडने पिस्टन बी तुमचा मूव्ह झालेला आहे, पुढे सरकलेला आहे. अँड दॅट्स वाय द प्रेशर ऑफ दॅट सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट आफ्टर अँड बिफोर passing the gas through that porous plug. तर अशी ती कंडिशन आहे. सो what is next, here small a with the area of cross section of the piston and x1 and x2 what. आता दाखवलं की हे पाठ करायची गरज नाही अजिबात, सगळं फिगर मध्ये दिसणार आहे तुम्हाला. सो व्हॉट इज द x1 x2,
See in that figure, here the portion of this piston 1 and the porous plug is called as the x1, and here the space between the or distance between the porous plug and piston B is called as the x2. So what is that? See figure. काय आहे? व्हॉल्यूम ऑफ गॅस. कोण सांगेल? अरे डिस्प्लेसमेंट आहे ना, डिस्प्लेसमेंट आहे. पिस्टन पी हा माझा इथं x1 पर्यंत मला आणायचा आहे, म्हणजे हा काय आहे? डिस्टन्स आहे. मग x1 पर्यंत आणल्यानंतर मी हा P1 आहे तो पोरस प्लग पर्यंत आणला, तर त्याच प्रेशरनी माझं काय होणार आहे? पिस्टन P मूव्ह होणार आहे. बघा तेवढंच डिस्टन्स आहे, तेवढाच स्पेस आहे, म्हणून इथं x2 हा तेवढाच डिस्टन्स तेवढाच स्पेस. बट अकॉर्डिंग टू पिस्टन B म्हणजे x1 x2 तुमचं काय आहे इथं? These are the distances through which the piston A and B moves respectively. सगळं फिगर मध्ये आहे, तुम्ही पण बोलायला पाहिजे. सगळं फिगर मध्ये आहे तेच आपण सांगतोय. मग आता सिस्टीम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितली, मेकॅनिझम सांगितले, पॅरामीटर सांगितले, इनिशियल आणि फायनल म्हणजे गॅस पासिंग बिफोर आणि आफ्टरचे पण पॅरामीटर सांगितले, मेकॅनिझम पण सांगितलं. मग आता या सिस्टीम मध्ये काही आपण डिस्टन्सेस पण बघितले, पोझिशन्स पण बघितल्या, x1 आणि x2 काय आहे, तर ते पिस्टन A मूव्ह झाल्यानंतर आणि पिस्टन B मूव्ह झाल्यानंतरच्या त्या पोझिशन्स आहेत किंवा त्याचे चेंज झालेले डिस्टन्सेस आहेत. मग आता इथं हे सगळं मुवमेंट होतंय, हे इथं डिस्टन्स कमी जास्त होतंय, म्हणजेच ह्या सिस्टीममध्ये नक्कीच कुठेतरी वर्क डन होत असेल. सो हाऊ वी कॅल्क्युलेट इट? मग मला या सिस्टीमचं टोटल वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट? सो वर्क डन बाय द पिस्टन A ऑन द गॅस. मग आता मला A या पिस्टनसाठी वर्क डन झालेलं काढायचं आहे, तर ते कसं काढू शकणार तुम्ही? द वर्क डन बाय द पिस्टन A इज इक्वल टू P1 इंटू AX1. सो व्हॉट इज द P1? व्हॉट इज द P1? इनिशियल प्रेशर. बरोबर, इनिशियल प्रेशर. व्हॉट इज द A? स्मॉल a? अरे समोर आहे की, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. कशाचा? तर पिस्टनचा. कशाचा? तर पिस्टनचा. आपल्याला काय काढायचं आहे आता ह्या पहिल्या सिस्टीमसाठी? बघा पॉइंटरने मी परत दाखवते इथं. वी हॅव टू कॅल्क्युलेट द पहिल्या पार्टसाठी, किंवा इथून हे जे पिस्टन आहे हे पोरस प्लग पर्यंत जाण्यासाठी केवढं वर्क डन झालं बघा. आणखीन एकदा सांगते, हे पिस्टन A हे पोरस प्लग इथं आहे आपलं, इथंपर्यंत जाण्यासाठी किती वर्क डन झालं हे मला काढायचं आहे. मग हे वर्क डन काढण्यासाठी वर्क डन बाय द पिस्टन A is equal to P1 into area of cross section into distance crossing by piston A. समजते का? This is the x1. So this is equal to P1 V1, कारण area into ते distance आहे, it is the volume V1. See here, this passage is called as the V1. See in your figure. इथं पाठ करायचं काही गरज नाहीये. So work done by the piston A is equal to P1 V1. So what is the next? मग आता मला पिस्टन B साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्हॉट इज दॅट? हू टेल मी? आता मी पिस्टन A पोरस प्लगच्या पर्यंत जाण्यासाठी किती वर्क डन झालं हे काढलं. मग आता ज्यावेळी हे पिस्टन पोरस प्लग पाशी येतं म्हणजे सेकंड फिगर मध्ये येतं, त्यावेळी सायमल्टेनियसली पिस्टन B चेंजेस देअर पोझिशन. मग पोरस प्लग पासून हे पिस्टन B दूर गेलेलं आहे, म्हणजे तिथं काहीतरी वर्क डन झालेलं आहे. मग हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दिस वर्क डन? सिंपल. P2 A2 into V2. Work done by the gas on the piston B is equal to P2. P2 be the gas passing through that porous plug, and the pressure P2 means the pressure of that time after gas passing through that porous plug. And simply A सारखं work done by the gas on the piston B is equal to P2 into area of cross section into त्याचे डिस्प्लेसमेंट. सी इन फिगर. एवढा चेंज झाला त्याच्या पोझिशनमध्ये. इथं तो ओरिजिन पोझिशनला बघा, इथे कुठं होता तर पोरस प्लगच्या जवळ होता. आता ते पिस्टन आहे ते पिस्टन B पोरस प्लग पासून दूर गेलेला आहे. तर केवढ्या अंतरावर दूर गेलेला आहे तर x2 या अंतरावरती दूर गेलेलं
आहे, म्हणून मी त्याचा फॉर्म्युला वर्क डन बाय पिस्टन बी इज इक्वल टू P2 आणि V2 वेअर अल्फा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू x2 म्हणजेच तुमचं काय आहे V2 आहे. दिस इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि इथं हा पॅसेज किंवा हे डिस्टन्समध्ये तुमचं काय आहे V2 आहे, म्हणून मी त्याला काय म्हटलं P2 V2. मग आता हे आपण सिंगल पिस्टन थ्रू काढलं की पिस्टन एचं वर्क डन, पिस्टन बीचं वर्क डन. मला आता नेट वर्क डन बाय द गॅस. मग ह्या होल प्रोसेसमध्ये किती वर्क डन झालं, नेट वर्क डन बाय द गॅस इट इज इक्वल टू P2 V2 मायनस P1 V1. सो दिस इज द नेट वर्क डन बाय द गॅस. मग आता हे वर्क डन झालं. इथंपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? खूप सोपं आहे. फिगर समजावून घ्या, फिगरचं मेकॅनिझम समजावून घ्या आणि त्याच्या थ्रू त्याचा कॉन्सेप्ट कसा आपण मांडतोय, कसे फॉर्म्युला आहेत, सगळे एकावर एक डिपेंड आहेत, सगळे सिमिलर आहेत. तर आता वर्क डनचं आपण कॅल्क्युलेट केलं. आता वर्क डन जिथं होतं तिथं आणखीन एक कन्सेप्ट येतो जे की आपण ऑलरेडी लास्ट सेममध्ये पाहिलेलं आहे किंवा आत्ताचे जे लास्ट लेक्चर झाले त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. सो आता हे सगळं कधी होईल, हे वर्क डन आपण काढलं आता की पिस्टन एचं वर्क डन, पिस्टन बीचं किंवा हे नेट वर्क डन काढलं. त्याचं कशावरून काढलं तर प्रेशर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, त्याचे डिस्प्लेसमेंट ह्याच्यावरून काढलं, म्हणजेच त्याच्या व्हॉल्यूमवरून काढलं, प्रेशरवरून काढलं. तर हे वर्क डन काढताना इथे आणखीन एक कन्सेप्ट येतो. मग हे सगळं कशामुळे होतंय रे? एखाद्या सिस्टीमचं वर्क डन जर होत असेल तर त्या सिस्टीममध्ये आणखीन एक पॅरामीटर असतो, विच वन, की त्याच्यामुळे हे वर्क डन होतं. आता आपण हे वर्क डन कॅल्क्युलेट केलं, बट वाय इट इज हॅपन्स, का झालं हे? काय असेल तिथं दुसरा पॅरामीटर? इट इज व्हेरी इझी. अपोजिंग फोर्स असतो. You know internal energy? It is related to that work done. What is the first law of thermodynamics? Tell me. What is the equation of first law of thermodynamics? dq is equal to du plus dw. Tell me, be fast. माहिती नाही. dq is equal to du plus dw. ललितेश सांगा. फर्स्ट लॉ सांगायचा आहे. Because it dq is is related equal to to work du done. plus dw. मनस्वी, ओंकार दीक्षित सांगा, बोलायचंय पटपट. झाले की Madam, नाही ताई dq लास्ट is equal to सेमेस्टरला? du plus dw. dq is equal to what? du plus फर्स्ट लॉचं dw. इक्वेशन विचारते बाळा मी तुम्हाला. आवाज ऐकते का सगळे? हॅलो, हॅलो. Madam, dk is equal to du plus dw. ठीक आहे. सो मग आता वी हॅव टू कॅल्क्युलेट द वर्क डन. तो आपला नेक्स्ट पॅरामीटर असेल की इंटरनल एनर्जी. मग आता इथे आपण दोन टाईपच्या वर्क डन काढले होते, म्हणजे इथे नक्कीच काय असणार आहे तो, इथे दोन इंटरनल एनर्जीज आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. सो इफ U1 and U2 आर इंटरनल एनर्जीज ऑफ द गॅस बिफोर अँड आफ्टर पासिंग थ्रू पोरस प्लग. म्हणजे U1 कधीची असणार आहे आणि U2 कधीची असणार आहे? U1 विथ द इंटरनल एनर्जी बिफोर इनिशियल म्हणजे अगोदरची, बिफोर ए गॅस पासिंग थ्रू ए पोरस प्लग, आणि U2 विथ द इंटरनल एनर्जी ऑफ अ गॅस पासिंग आफ्टर असणार आहे पोरस प्लग. सो वी हॅव टू कन्सिडर ए वन रिलेशन. सी द स्लाइड हिअर. आता फर्स्ट सिस्टमसाठी मला एक इंटरनल एनर्जीचं इक्वेशन लिहायचं आहे. वी हॅव टू कन्सिडर ओनली दिस पार्ट. पहिला पार्ट फिगरमधला हा एवढा पार्ट, हा पार्ट बी पिस्टन, हा पोरस प्लगपर्यंत गेलेला आहे. त्यावेळेचं वर्क डन आपण बघितलं आणि आता त्यावेळेची इंटरनल एनर्जी. सो वी हॅव टू डिफाईन इट. U1 प्लस P1 V1. बघा, U1 प्लस P1 V1. मग आता हे दोन्ही कसं आहे, सायमल्टेनियस प्रोसेस आहेत आणि इक्वली चेंज होणाऱ्या प्रोसेस आहेत. म्हणजे जेवढ्या स्पेसनी किंवा जेवढ्या डिस्टन्सनी पिस्टन ए पोरस प्लगपर्यंत येणार आहे तेवढ्याच डिस्टन्सनी पिस्टन बी हे पुढं डिस्प्लेस होणार आहे. समजतंय का?
म्हणजे त्या ज्या प्रोसेस आहेत किंवा तिथल्या ज्या एनर्जीज आहेत ते कशा आहेत, इक्वल आहेत. समजते का? इथं बघा एचं पिस्टन जेवढं मूव्ह झालेलं आहे तेवढाच डिस्टन्सने पिस्टन बी मूव्ह झालेला आहे, हे ध्यानात घ्यायचं आहे. म्हणजे ह्यातल्या सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते इक्वल आहेत. म्हणून पहिल्या पार्टसाठी U1 प्लस P1 V1 असेल तर ऑब्व्हियसली सेकंड पार्टसाठी काय असणार आहे, U2 प्लस P2 V2 म्हणजे इंटरनल एनर्जी आफ्टर गॅस पासिंग थ्रू पोरस प्लग आणि त्यावेळेचं प्रेशर आणि व्हॉल्यूम. समजतंय का? म्हणजे हे दोन्ही पार्ट कसे आहेत, इक्वल आहेत. सो मग हे इक्वेशन सिंपली U1 प्लस P1 V1 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2 या इक्वेशन वरून तुमचं हे फर्स्ट इक्वेशन इथं तयार झालेलं आहे किंवा सिम्प्लिफाय किंवा मॉडिफाईड केलेलं आहे. आता या इक्वेशन वरून U1 मायनस U2 केलं तर काय येईल रे? आधी हे इक्वेशन घ्या, बुकमध्ये जरा उलटं दिलेलं आहे. पहिलं हे इक्वेशन दिलेलं आहे, हे मी सोपं करून देते तुम्हाला. एवढं उलटं केलात तर गोंधळ होईल. त्यापेक्षा सरळ काय करा, पहिल्यांदा हे इक्वेशन राईट करा कंपॅरेटिव्हली अकॉर्डिंग टू अवर फिगर अँड अवर जूल थॉम्सन इफेक्ट. मग आपल्या फिगरनुसार U1 प्लस P1 V1 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. मग हे इक्वेशन आधी डिफाईन करा, याच्यावरून परत U1 मायनस U2 काढा. मग लगेच तुमचं हे पहिलं इक्वेशन आहे बुकमधलं हे तयार होईल. कसं तर बघा, U1 मायनस U2 करायचं आहे मला. हा U1 मायनस U2 केला मी इकडे. मग काय होईल, हा P1 V1 काय होईल, इकडे मायनस होईल. समजते का? सिम्प्लिफाय करतोय आपण, जस्ट सिम्प्लिफाईंग. वी हॅव टू सिम्प्लिफाईंग दिस इक्वेशन. सो दॅट इज U प्लस PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता मी हे कॉन्स्टंट का लिहिलेलं आहे बघा, हे जनरल स्टँडर्ड फॉर्मॅट आहे U प्लस PV. आता फॉर एक्झाम्पल इथं मी असं पण लिहू शकते, U1 प्लस P1 V1 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. याच्या पुढे असं पण लिहू शकते, इट इज इक्वल टू हीच प्रोसेस. अजून जर पुढं मी आणखीन एक पिस्टन बसवलं, समजते का? पिस्टन बीच्या पुढे मी आणखीन एक पिस्टन बसवलं आणि सगळे पॅरामीटर्स सेम असतील तर मी इथं असं पण लिहू शकते, U3 प्लस P3 V3 असं पण मी लिहू शकते इथं. त्याच पद्धतीने जर तिथं मी नंतर अजून आणखीन एक फोर्थ पिस्टन बसवलं पण सगळे पॅरामीटर्स सेम आहेत, डिस्टन्स सेम, प्रेशर सेम, सगळ्या कंडिशन कॉन्स्टंट आहेत, तर मी इथं काय लिहू शकते परत पुढं, U4 प्लस P4 V4. म्हणजे इट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. जर कंडिशन त्याच सेम राहिला आणि तर आपण इथे नंबर ऑफ सिस्टम्स ह्या वाढवू शकतो, म्हणजे नंबर ऑफ पिस्टन्स हे वाढवू शकतो. So this is the general formula U plus PV and this is the constant. So thus the quantity U plus PV remain constant during the throttling process. मग थ्रोटलिंग प्रोसेस म्हणजे काय आहे, तर हा जो गॅस आहे हा आपल्याला एका फिल्टर मधून पास करायचा आहे, त्याला ढकलायचंय पुढं आणि त्या प्रोसेसला थ्रोटलिंग असं म्हटलेलं आहे इन अनदर लँग्वेज. हे एमसीक्यूला वगैरे विचारू शकतात बघा. परत तुम्ही म्हणणार की अरे मॅडम तर जूल थॉम्सन इफेक्ट म्हणत होते आणि थ्रोटलिंग कुठं आलं परत, तर त्यालाच हे पासिंग ऑफ द गॅस बाय दिस पोरस प्लग और फिल्टर इट इज कॉल्ड एज अ थ्रोटलिंग प्रोसेस. तर बघा मग आता अकॉर्डिंग टू दिस जूल थॉम्सन इफेक्ट U प्लस PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग U प्लस PV जर कॉन्स्टंट असेल तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ U प्लस PV? U प्लस PV व्हॉट इज द इक्वेशन? कशाचं इक्वेशन आहे? एन्थाल्पीचं. एन्थाल्पीचं इक्वेशन आहे. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. समजतंय का? बघा याचं इक्वेशन काढून बघा, H इज इक्वल टू व्हॉट. मी काय सांगितलं प्रत्येक वेळी मागं जावायचं नाही आपण. एन्थाल्पी सी हिअर. समजते का? हे इक्वेशन सगळे लागणार आहेत म्हणून हे सगळे तोंडपाठ करायचे सुरुवातीचे इक्वेशन. हे ऑलरेडी आपण एन्थाल्पी बघितलेलं आहे. मग आता परत आपण एन्थाल्पीकडे आलो. U plus PV is the constant and it is the enthalpy. So it is the enthalpy of the gas. That enthalpy remain constant. मग U plus PV constant आहे म्हणजेच काय झालं, enthalpy remain constant during the throttling process. मग enthalpy remain constant म्हणजे DH is equal to 0 कारण एन्थाल्पी आहे ती कॉन्स्टंट आहे. एन्थाल्पीचे डेफिनेशन काय रे, कोण सांगेल? हॅलो, एन्थाल्पीचे डेफिनेशन काय? समोर आहे की इक्वेशन रे, एवढा विचार करायला लागतं का?
इक्वेशन समोर आहे तुमच्या. इंटरनल एनर्जी प्लस इट इज द सम ऑफ व्हॉट, इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ दॅट सिस्टीम. हे सुरुवातीपासून सांगतेय, इक्वेशन ध्यानात ठेवा. सो हिअर इन दॅट केस एन्थाल्पी रिमेन कॉन्स्टंट, म्हणून DH इज इक्वल टू 0. मग DH इज इक्वल टू 0 हे आपण मांडले फक्त, कारण एन्थाल्पी कॉन्स्टंट हे आपण गेस केले, त्याच्यावरून DH इज इक्वल टू 0 आपण घेतोय. मग आता DH हे इक्वेशन सिम्पल आहे, ते सिम्प्लिफाय करा. मग H ची व्हॅल्यू याच्यात पुट करा, H ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा, D/U प्लस PV. बघा या इक्वेशनमध्ये H ची व्हॅल्यू मी पुट केली, इट इज द D इंटू U प्लस PV आणि इट इज ऑल्सो इक्वल टू 0. मग ह्या D ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, DU प्लस PDV म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण त्याचं. बघा हे D म्हणजे काय डिनोट करते, डेरिव्हेटिव्ह डिनोट करतोय. मग DU प्लस PDV प्लस VDP. इथं आपली ठरलेली कंडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो आपल्याला हे इक्वेशन मिळेल. So what is next? But du plus pdv is equal to dq. बघा du plus pdv is equal to काय आहे तुमचं, dq आहे. हे पण आपण इक्वेशन सॉल्व करताना काढलेलं आहे. du plus pdv is equal to dq फ्रॉम दी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. कसा असेल रे? बघा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मी अजून एकदा विचारते. आताच ललितने सांगितला होता, DQ इज इक्वल टू DU प्लस PDV. म्हणजेच ह्या PDVच्या बदलात आपण काय लिहू शकतो, PDV मीन्स व्हॉट, इट इज द वर्क डन, म्हणजे DW सुद्धा लिहू शकतो. आठवतंय का? हॅलो, अरे समजतंय का? एकटीच बोलते मी, तुमचा काहीच रिस्पॉन्स नाहीये. हे ऑलरेडी झालेलं आहे. आता जर गेल्या सेमचं बुक असेल तर त्याच्यामध्ये पण बघू शकता, किंवा आता हे चॅप्टर स्टार्ट करताना पण बघितलेलं आहे आपण. सो इन दॅट इक्वेशन DU प्लस PDV इज इक्वल टू DQ अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. अँड DQ म्हणजे काय आहे, इट इज द TDS आहे अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. हे दोन्ही सुद्धा आपलं झालेलं आहे. म्हणजेच हे इक्वेशन कसं होईल तुमचं, मग कोण सांगेल रे, कोण सांगेल? ललितेश सांगा, मनस्वी, ओंकार. या इक्वेशन मध्ये DU प्लस PDV ची व्हॅल्यू माझी DQ मी पुट केली. आता इथं लिहून दाखवतो तुम्हाला. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक we have to consider this equation. So in that equation we have to know the value of DU plus PDV. So माझं इक्वेशन कसं होईल मग, DQ तर लिहिता येत नाही रे व्यवस्थित, DQ प्लस VDP येईल इथं, VDP. मग अकॉर्डिंग टू सेकंड लॉ मध्ये परत काय आहे, DQ म्हणजे माझा TDS आहे, TDS आणि प्लस इथं VDP आहे का बघा, तेच इक्वेशन झालं. इथं TDS प्लस VDP. काय मी केलं, फक्त इथं याच्या जागी DQ ची व्हॅल्यू पुट केली अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, आणि परत DQ इज इक्वल टू TDS अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सो व्हॉट वी गेट TDS प्लस VDP. इज इट क्लिअर? सिम्पल आहे. इथं लिहिलंय सुद्धा मी आणखी परत. बट DU इज इक्वल टू TDS मायनस, हे आता नंतर यूज करायचं आहे आपल्याला. आता इथेपर्यंत आला का बघा सगळे, इथंपर्यंत आला का सगळे? TDS प्लस VDP आत्ताच सांगितलं इथं मी सॉल्व करून, DQ प्लस VDP, DQ ची व्हॅल्यू TDS प्लस VDP. त्याच्यानंतर let us consider entropy. It is denoted by capital S, is the function of pressure and temperature. Since del S किंवा DS म्हणजे change in entropy is a perfect differential, we can write. मग entropy is the function of pressure and temperature. मग with respect to constant pressure and with respect to constant temperature मला हा एंट्रोपीचा चेंज आहे तो लिहायचा आहे. तर दोन इथं पॅरामीटर आहेत, प्रेशर आणि टेम्परेचर, and we have to calculate the change in entropy. So how we can write this DS? DS with what? DS with the change in entropy with respect to constant pressure and with respect to constant temperature. So at a constant pressure मला लिहायचं आहे. So we can write dabba S by dabba T into dt plus dabba S by dabba P into dP. पहिली टर्म आहे at constant pressure,
सेकंड टर्म आहे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. समजतंय का बघा? इथं तुमचा एंट्रोपीचा फॉर्म्युला बघा, त्याच्यामध्ये मला विथ रिस्पेक्ट टू पी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणून डीपीची टर्म इथं लिहिलेली आहे सेकंड, आणि त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि इथं पहिल्या कंडिशनमध्ये प्रेशर रिमेन कॉन्स्टंट, त्यावेळेस फक्त चेंज इन टेम्परेचर इथं दाखवलेला आहे. तर असं हे समजावून घ्यायचं आहे. मग आता ही ची जी व्हॅल्यू आपण काढली अकॉर्डिंग टू कॉन्स्टंट प्रेशर आणि टेम्परेचर, ही व्हॅल्यू मला डायरेक्ट या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. हे तुमचं इक्वेशन मिळालेलं. मग आता ही ds इथं आपण काढला. आता ही ds ची व्हॅल्यू ती ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची. काय येईल सांगा? तुम्ही स्वतः नोटबुक पेन घेऊन बसायचं आहे तर ते समजेल. आता इक्वेशन तुमच्या समोर आहे. ॲज इट इज ds ची व्हॅल्यू आहे ती या इक्वेशनमध्ये पुट करा. काय येईल मग? हा t आहे तसा सुरुवातीचा, ds ची पूर्ण व्हॅल्यू ही dp पर्यंत प्लस vdp, इथं हा vdp आहे तसा इज इक्वल टू 0 आहे तसा. सो वी हॅव टू गेट दिस इक्वेशन. समजते का बघा? नाव दिस इक्वेशन अगेन वी हॅव डिफाइंड T into s by t at constant pressure is equal to, हेच इक्वेशन हेच आहे. हे इक्वेशन समजलं का बघा? आता हे जर डिरेक्टली आपण ह्या TDS प्लस VDP मध्ये DS ची व्हॅल्यू पुट केली, त्याच्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता हेच इक्वेशन मी सिम्प्लिफाय करते कारण मला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. तर सिम्पल आहे. सिम्प्लिफाय म्हणजे काय अख्खं इक्वेशन नाही, फक्त सिमिलर टर्मोलॉजी आहेत त्या बघा. T into s by t at a constant pressure, हेच मी कसं लिहू शकते? तर हेच मी T आतमध्ये लिहू शकते, म्हणजे T ना आतमध्ये मल्टिप्लाय करू शकते. सो इट इज इक्वल टू T into s by t at a constant pressure. म्हणजेच काय झालं रे? इट इज इक्वल टू TDS आले ना मला. का मी करते हे? तर मला एक वेगळा फॉर्मॅट आणायचा आहे. मग आता माझं इथं T ना आतमध्ये मल्टिप्लाय केल्यामुळं TDS झालं. TDS आल्यामुळं TDS बी द व्हॉट? TDS ची व्हॅल्यू काय आहे अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक? इट इज द DQ. तुम्ही पण बोला रे, तुम्ही बोलायला पाहिजे बघा. सो इथं TDS म्हणजे काय आहे? DQ आहे. सो वी हॅव टू पुट डिरेक्टली instead of this TDS DQ. So our equation is dq by dt and it is equal to Cp. So what is the Cp? Who tell me? What is the Cp? माहिती नाही. Hello? Cp means what? Cp, CV काढले का गेल्या सेमेस्टरला? काढले का नाही? हॅलो? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो? अरे बोला की हॅलो. लावून बसलाय का व्हिडिओ? नुसते साईडला बसलाय का सगळेजण? व्हिडिओ ऑन करायचे, लावायचे का सगळ्यांना? हॅलो? हा टीचर. अरे किती वेळ झाले विचार? एवढा वेळ जर गेला तर मग कधी होणार आपला एक एक पॉइंट? टीचर स्टॅटचं लेक्चर आहे आता. हो, आपलं तर लेक्चर टाइम टेबल मध्ये आहेच की. मग चालू आहे ते टायमिंग तर संपायला पाहिजे ना, का आधीच संपवायचं? टाइम टेबल मध्ये आपलं आहे ना लेक्चर, तर संपेल 1-2 मिनिटात. तोपर्यंत सगळं लक्ष तुमचं त्या स्टॅटच्या लेक्चरकडे आहे. तर एकटे